ते तुला गावात बोलायची आयडिया होती. आता काय खरं नाही तुझे आता झोडतात तुली. यानं बरोबर प्लॅन केला. शांत आहे ना, शांत डोकसलही चालते ना. आली का घुबड तू? हा मा मरणार आली ना, बरोबर आहे ना. माय बाप मेले म्हणून तू आली होती, नाही तर का तशी आली असती बाबा. तिकडे तोंड हरवलं असतं तू ना. तिकडे ते ऐश करायला गेलती ना. इकडे काही ऐश करायला भेटलं नाही तिला गावात. म्हणून ते कसं पुन्हा मुंबई या ठिकाणी गेली ना ते ऐश करायला. धांगड धिंगा. अरे बाबा यायचं तोंडाने पाठवून राहिले म्हणे, तोंडही नाही पाठवून राहिले. काय करू, माझी वसा कसा कसा करून राहिला. या सडेला ये तोंड दिसले बोले होती बाबा असं लागून नाही राहिला. उठा रे इकडे, उठा ना आता. उठून बसा ना. झोळाने दोघैली बी आले ना आता टीसा हे. करा नाही धिंगाणा तुम्ही. उठा. हो रे गडे हो, याच्या बरोबर शिवले पातवा लागते चांगला मजबूत. हाना लागते एली बी शिवलेले. ताईन मजा चांगली का कशी ना. कशी जाशील आता पाहून. बरोबर तुला आयडिया आणलं या माणसाईनं. आता जाणं पाहून कुकडे जातात. घ्या दाबून आता. कसे पकड लागेल, कसे हाती लागले आता. मस्त खासच जमलं हे. मला तसं माहितही नव्हतं बापा हे असं प्रकरण हे रचेल शिंत षडयंत्र बापा. दोघांचं मर्याचं नाटक बापा. आणि पोरीला बलायसाठी काहीच केलं हे ना. मस्त पटलं मला एक नंबर. खासच आता झोडा म्हणा दोघाईले चांगले. सडेल तोंडे घुबड्या वाहनाचे. माय बापाची काय इज्जत ठेवली होती ना. पाहून गेलती ते त्या झगड्यासोबत त्याचे. पाहून गेलती पाहून. आता काय आली हो? मायच्या मरणार आलती का तू? आगड्याला आलती का आम्हाला तू घरी? काही गरज नव्हती ना याची. तिकडे राहायची. माय बाप मेले की नाही पाहायला आलीस ना ते. काव कसे काय जिते की मेली तर. अशी पोरगी कोणाच्या पोटी पाठी येऊ नये बापा. जन्माला घालू नये. मोठे बाप तुम्ही कोणी ना कारण मारून राहिले घेणार आहे ना मला. तुम्ही काली पाहिजे, तुम्ही काले मारता. त्या गंगेत बाबू सारे हात धुवून घेत असतात ना. आम्हाला कसं आता चानच भेटेल हात धुयाचा. हळूहळू हात धुऊ द्या लुच्च्या. ओढील नाही तर घर गावातल्या पून. अरे बापा मी वाचलेले का हे दोघेलेच लावलं झोडलं लयला मजनीले. मला हातही नाही लागला अजून. शिवलेले झोडा ना बापा. काय पाहून राहिले तुम्ही गावातले लोक? याच तर कारस्थान आहे बापा हे सगळं. नाही नाही शिवले जाई पिशा निघणार आहे. थांबा जरा अशी शांत ठेवा. पहिले पोराचा आणि पुरीचा पहिले पिशा. हे लुच्चे पोहून गेले ते ना. पहिले यायचा कारभार मग घ्या शिवल्याचा. शिवल्या नंबर लागतेच ना. शिवल्या नंबर नाही लागत असं नाही. हाना चांगले दोघं बी. हाना हाना या पोऱ्याला चांगला मारा. चांगला दात पडायचे दात. साह्याचा हितभर पोऱ्या आहे. लफडे करते पोरी लिहून जाते माझ्या तो. पोरी लिहून जाते तो. हाना मुंशी थांबू. हाना बुडे बा. बापा आम्हाला म्हणता हाना. तू काय तोंड पाहून राहिला का? येणं तू बी मारणं 2-4 कोंबडे लाता. पुढे बा माझ्या हातपायच काम नाही करून राहिले ना. गैलो मी काय करू या पुढे ना. आता का जाऊ द्या बोलायला बोलत नाही. मी मारत नाही बाबा. तुम्हीच मारा दिले बावरचा. हाना चांगला मजबूत. जाशील का? जाशील? पाहून जाशील का? जास्त वय करस का तू? जास्त वय करस? तुला काही माय बापाचा विचार नाही आला का? त्याच्यासोबत पाहून गेली फक्त त्याचा विचार होता काय? मोठी गेले दोघं जण पाहून. काही वाट होतं द्यायला लागत होती जराशी जण मनाची. माय बापाचा तर विचार करायला लागत होता जरासा. नाही 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 आता नाही जात. चुकलं ना माय. माझं डोकं तर चुकलं ना माय. आई आता नाही होणार ना गलतीची. मला माफी दे ना मला आई. दिले तिच्यासोबत बोलू नको. मोड खायचे 2-4 ठिकाणी पाहून घेऊ. मेली चालते याठी. पाहून कशी जातं. आमच्या आम्हाला तोंड टाकायला जागा नाही ठेवली तुला. घुबर तोंडे हाना दिले. हाना बुडे माझ्या पोराने हाना चांगला. हाना मजबूत. याले तर हाणं चालूच आहे ना. तुम्ही ना करायला लावलं मामाला काढ. तुम्ही राजा शिकून राहिले. यानो शिवलाल भाऊ. शिवलाल भाऊ. शिवलाल भाऊ. बोले काले वरतर बा त्याच्यामध्ये. त्याच्या त्या पुरीच्या बापाला जर जाग आला तर मला मारीन ना तो. का रे शिवलेल पाहतो दादा. साय झाले. हाणतो चांगला आता मजबूत. जगन शिवल्या नको मारू. सध्या नको मारू त्याले. आम्ही काय करायचं करतो शिवल्याचं. तू तुझ्या पोरीला घेऊन जाय घरी. त्या पोऱ्याला आम्ही घेऊन जातो लागलं असतं. चैत्याले बरोबर. शांताना भाऊ तुम्ही म्हणता म्हणून आता सोडला नसता. शिवले हाणला असता तो पोरे हागेला घालला असता. मस्त नसते एवढं खराब व्हायला आता. या लुच्च्यानं किती अगो बना गेला सांगा. याची पोरगी जर असती समजा काय केलं असती यानं. जाऊ दे. जगन आपल्याला सारं समजते. या लुच्च्याला नाही समजत. याले आम्ही तिकडे कोपऱ्यात नेतो आणि चांगला मग दणका देतो याले. लुच्च्याले शिवल्याले. याले तर पाहतो ना हाणच आहे. बुडे बा घ्या त्या चैत्याला घ्या तिकडे चला. आणि तू गड्या तुझ्या पोरीला घरी घेऊन जाय रे बा. ती ठेवू नको आता. आणि घरी गेल्यावर काय करायचं आहे तुम्हालाच करा तिच्यासोबत. हो आता या पुरीचं पान तुम्ही काय धिंगाणा घरी गेल्यावर करतो ना. फक्त तुम्ही आता या दोघांचं पाक आहे. आम्ही करतो पद्धतशीर. या दोघांची बिल्ले वाट लावतो. तू त्या पोरी जेवा. हो शांताराम भाऊ माई काऊन चंडी पकडली हो सोळान मले. हो भाऊ शांताराम भाऊ. लाज नाही वाटली रे. वर्गान पोरगीला बैकून दिलं. बाहेर पाठवलं त्याला फिटाळलं तर ना. पोहून पाठवलं गावातून. गावाची काही इज्जत आहे की नाही? गावात राहते गायला बैठायचं रे बेसरमा. तुला काही इज्जत आहे की नाही?
तुला तुला काय बाजारात लाज इकली का रे तुझी डुकरा? गावातल्या पोराईले पेटाळून लावतले का बाई? लफडे करायला लावतं? एवढा मोठा धांगळ झाला ना, मोठा 50 वर्षाचा. हे शांताराम भाऊ, याले जर लाज असती तर याने हे काल धंदे केले असते. कोणा पोराले पुरीले खाली पिटाळलं असतं, गाजा बाई लफडे करा म्हणून म्हटलं असतं. याच्या घरात याच्या पोराले याच्या पोरीला सांगा लागते की तुम्ही लफडो करा आणि जा पोहून. मग पोहू याचं काय मन होते, याची काय परिस्थिती होते तर मनाची. अवघड हो, तसंच करायला पुरते आता. म्हणजे मग आपल्याला समजीन ना याची अवस्था काय होते, काय नाही, काय करते. माय चुकलं, एवढ्या बारीनं सोडा मला तुम्ही, सोडा आणि एवढ्या बारीनं. काय चुकलं म्हणतो तू? प्रत्येक बारीनं तेच आहे तुझ्या. चुकलं माया बोटा घालणं काही सरत नाही तुझे. पणा करणं कमी करणं बाबू. कसं शिवल्या तुले कदलोक सोडा रे, आम्ही कदलोक सोडा. कदलोक सोडा. एवढ्या बारीनं सोडा. आता डबल नाही होणार अशा गोष्टी. डबल मी कशातच नाही दिसणार ना तुम्हाला. अरे हो गड्या, शांताराम सोडणंच नाही, सरपंच सोडायचं नाही. आणि या पोऱ्याला या चेचट आहे ना चांगला. कसा पोरगी घेऊन जाते बाई पून. याली दाखवा चांगला दणका. माई काही चुकी नव्हती ना. शिवलाल भाऊ साऱ्या गोष्टीला कारणीभूत होता. यायनच मला सांगितलं होतं, यायनच प्लॅन दिलता ना मला त्या पुरीचं माया लपलं होतं, सोनीचं माया. पण या शिवलाल भाऊनच आम्हाला पिटायला आयडिया दिली. नाही तर आम्ही घरी सांगणार होतो, आमचं लग्न द्या गुरून डमुक बोलणार होतो ना आम्ही. पण शिवलाल भाऊने केलं ना. बाबूचे ते आम्हाला प्रेमाला दोष देणं नाहीये, पण पहिले कसं स्वतःच्या पायावर उभे राहून मग काय करायचं करा. हे लफडं करून पोहून जाऊन मायबापाची बदनामी होती, स्वतःची होती. दारी पाय ठेवायच्या लायकी नाहीत बाबू आपण. प्रेम असं करा की ते अमर असलं पाहिजे. असं पोहून जाऊन करतात काय काही तिथं मी. आपलं वय काय करून काय राहिलो, 2 पैसे कमवत नाही, बापाच्या भरोशा सारा आहे. नंतर मग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मुंशीराम भाऊ कंदील बुडवा, याला घेऊन जा याच्या बापाचं मायचं. जा घेऊन याले त्याच्या त्याला घेऊन जा बरं घरी. त्या शिवल्याचं पाहतो मग आम्ही काय करायचं आहे. मला घरी नका नेऊ ना बाप, चोरीन मला खटा खांडच करीन बाबा. मला घरी नका नेऊ. नाही, मी घरी नाही जा. मी इकडेच राहतो, नाही पुण्यात चालला जातो कंपनीत कामाले. मी घरी नाही जात, मग बाप मारीन मला. काही नाही करत बबन, काही नाही करत. टेन्शन न घेऊ तर चाल घरी. मुकड्यान कु काय घालला आता इकडे तिकडे. चाल ना घरी. जरा तुली परसाद लागेल, त्या बापाच्या हातचा परसाद खाईन जरा. सारे मुकड्यान हल्लो बरं. हो येतो. काही खरं नाही, त्या हाग्या माराय तुले, त्या बाप दाबून हाणते तुले. आता येईल कधी गावातले पुरे भवारी यात्री आहे बाबा. येईल पुरं प्लॅनर असणार आहे बाबा. या शिवल्यामुळे फसलो का आज काही खरं नाही मला. शांताराम भाऊ, सरपंच मला सोडून द्या ना. मी आता डफल अगोपणा करणार नाही ना, कधीच नाही ना. मी तुम्हाला दिसणार बी नाही ना. शांताराम भाऊ, या कुत्र्याला सोडा नाही लागत बरं. आज एक पोरगी एक पोरगा पिटाळला आहे ना गावातून. उद्या जोड्या पाठवीन बाई. याले सवय लागली हे आता. रगत लागले या तोंडाले. शांताराम भाऊ, याच्यामुळे आपल्या गावाची बदनामी होऊन राहिली. हा लुच्चा शिवल्या, हा नाही यायला मजबूत आता. या त्याला तिकडे. नाही आज याले सोडलंच नाही ना रे बाबू. नाही याले सोडला शिवल्याले. शिवल्याने मोठी गलती करेल आज. याले आता तिकडे आपल्या कोट्यात घ्या. चांगला धारणाले बांधा आणि थोडंसं झोडा आता याले चांगला. यांनी चांगली पिटाई करा. असं करू नका ना, असं करू नका ना. मला सोडून द्यावं तुम्ही, सोडून द्या खरंच ना. शांताराम भाऊ, आता गलती नाही होणार ना, कधीच नाही, जिंदगीत नाही. तर हे लाख्य पाक्य म्हटलं शिंदरे, आता जिंदगीत गलती होणार नाही. आणि केल्याशिवाय काही राहत नाही. तुझ्या अंगातला म्हणजे राखेस काही जात नाही बाई. तुझ्या म्हणजे तुझी क्रूर बुद्धी जाईणार. घ्या रे पोरं याले, घ्या बरं, घ्या याले. चला घ्या पाटील, चला. हे गाड्या झुंबर घे बरं याले. वळा याले, वळा तळात घ्या. सहा गेले शिवल्याले आज दाखवू द्याले झटका. आता आज पुरा हात सफा करून घ्यायला पुरते. मारू नका ना. ओ माय का, ओ आई, ओ पाटील, ओ गड्या, ओ झाबरू मारू नको रे. ओ गड्या, ओ बापा, ओ गड्या. नाटकं नको करू ना. मारू नको. काय इज्जत ठेवली वा कुत्रे तुला. शिनालपणीचा सगळ्या गावात सगळं आम्हाला खाली पाहा लागले ना. मुंडी खाली झाली ना आमची. बापा कोणाची पोरगी गेली, या माणसाची गेली पोरगी पाहून. बापा कोणासोबत, त्या पोरासोबत. सगळ्या गावात चर्चा तुई. आई मारू नको ना बाबा, मारू नको ना. आई एवढं जरा वाटतं काय मारू नको म्हणते मला. ते शिनाल मारू नको म्हणते का गद्या पोटचे.
पाहून जायचं लागते तुला लाज नाही वाटली की नाही आता मार खायच्या लागते लाज वाटली मारू नको मारू नको जरासं तर नाक ठेवा लागत होतं तू ना त्या माय बापाचं तुला हे संस्कार दिलते का तुला घुबड तोंडे पण शिल्लक वाणाचं आई चुकले ना माय चुकले मी माफी मागतो ना आता नाही होणार ना आता नाही होणार कधीच फक्त मारू नको नाही मारू नको काय चुकलं म्हणतो घुबड तोंडे चुकलं म्हणतात चुकलं असं कसं चुकलं तुला बरं जा वाटलं त्याच्या सोबत तुला पाहून काय पाहिलं होतं ना त्याच्या ह्याच्यात काय पाहिलं तुला काय दिसलं त्याच्यात गेली घोडी त्याच्या सोबत पाहून तर घुबड तोंडे एवढी सटसट बलबल करस ना तू या वयात आम्हाला तर काही समजे नाही व काही समजे नाही ना आणि तुझे बापा आता पाहून जायची पडली या वयात तर मला सांगते मग की आई माझ्याने काही आता राहायला जात नाही मीला सटसट बलबल करून राहिली माझं लग्न द्या करून आता नाही तर मग कसं लग्न नाही गेलं तुम्ही ना करून की मी पाहून जाईन बरं असं सांगते ना मग आता गेलं असतं ते लग्न लावून कोणासोबतही याचं काही नाही ना त्या पोराला मला खाऊ घातलं होतं काही म्हणून मग मी त्याच्यासोबत गेली नाही तर मी तशी पोरगी आहो काय मी जाणारी आहो काय त्याच्यासोबत पाहून ते बी जाते सडेल तोंडासोबत नाही ना आई असं नाही होत ना कधी त्याला मला काही खाऊच घालेलं होतं खाऊ घातलं म्हणते त्याला खाऊ घातलं मग तुला कसं खाल्लं हो तुला गोळ लागलं ते खायले आणि समजलं का तुले म्हणते मला खाऊ घातलं म्हणून गेली मी अव काही नसते तसं स्वतः बुद्धीच चरायला गेलती ना तू एका नुसतं का बडबड चालू का म्हणून कंबळातून कारण खलास खायची फोन गेलती ना रे त्यासोबत बोलू नको ना तोंड घालून ना तिचं बाबा बाबा तसं काही नाही ना बाबा तुम्ही कवर बनवायला जोड दिले असं नका करू ना बाबा आईला मार राहिली मला सांगा फोन जाईन मग फोन जाईन ती पूजा करतो ना आणि देवऱ्यात ठेवतो तुला कुकू लावतो तो ना लय पराक्रम केला चांगला मग मानावर रोशन नाही गेला का तू ना मग किती इज्जत देऊन राहिली मला गावात लोक काय तर बा जगनची पोरगी एक नंबर कोण गेली म्हणतात कोण गेली पराक्रमी पोरगी पराक्रमी मग गुच्छ झालं माई मुंडी वर करून खाली गेला की राहिलो मी गावात लाज वाटते तुला बेसर लाज वाटते तुला जरा जणाची मनाची मोठ्या वर तोंड करून म्हणून राहिली पहिले चाल घे कोपऱ्या दिली तिकडे चाल चल उठ लवकर चाल होय तिकडे नेऊन कांदा लागते चांगलं इल्यात आहे का कोपऱ्यात अयो बाबा मारू नका ना बाबा मारू नका ना बाबा एवढं जोराने मारता बाबा नाही करत कशी पोन गेली खोबळ्या व्हाय ना ते लागानं वाया गेली ती पोरं पाहिजे तिला पोरं मला सांगते तू लग्न लागते मला पप्पा करून दिलं असतं ना करून आता काय जाईन बाबा करत चालणं रे चालणं व्हाय ना पुढे म्हशीसारखा लेलून राहिला डुकरा मागे पुढे पाहिजे तो पोरगी पोहून घेऊन जायची आत्तीने वाटली जाईल लाज आता मोठी लाज वाटून राहील रे घरी तोंड दाखवायले बापाले मागे पुढे काढते तो जरा नेऊ नका ना मला बाबा हागे जातले मारेन ना मला मी घरी नाही येत ना म्हणजे मला सोडून द्या ना मी तिकडे कुकडे चालला जातो मनात घरी नाही येत मी सोडून द्या मला सोडून द्या आले पोहून गेल तर पोरीले घेऊन घरातले पैसे पेटीतले उचकुले आणि तिकडे पोहून गेला प्रेम उतवालत तू ये मग आता प्रेम दाखव ना बापाच्या पुढे प्रेम पाहिजे तुले प्रेम घे ना मग आता दाबून चाल वय घरी चाल मुगड्याना चाल त्या बबण्याला समजून सांगायला लागणार का त्या बापाले माई कशी शान काढेल तरी ना मी सांगायला आलतो ना काही गलती झाली ना मी आता डबल नाही करणार ना असं पण मला सोडून द्या ना मी इन्न 5-6 महिन्यांनी इन्न घरी पण आता मला घरी नको येऊ ना मा बाप दाबून हाणे नो हाग्या मार दिन ना मा बापाले मा बापाची भरकडी तर पेलशील ना आता कसं करशील मा बाप मला कसं मला मारू का ना ती झाली तर कोणाला सांगून राहिला लुच्च्या तू चाल होय पुढे कोणानं मांग पुढे नको लेलू मच्छी सारखा मार खायला भेटे तो काय पोहून गेलता ना मग पोरी कशी पट झाली तरी तुले झब्बा बाई जाईल झब्बा पोरगी नेतेस हो आता घरचा पाहिजे झब्बा कसा आहे त्या बुडा वाईन कसं हागोत तुले आता चाल होय पुढे बबन्या ये रे इकडे ते कार्टून आणलं रे पकडून आम्ही ना ये इकडे त्या लोफर वर आणला घरी ये लवकर चाल आला म्हणतात तो पोऱ्या चाल लवकर बाबा ये ना लवकर ये ना बाबू पाय ना त्या पोरगा किती हुशार आहे तर ये इकडे काय ना कशा पोरी पोटवते तर ये ना बापा काही तेल टाकेल काम करू राहिले बुडे मला मा काय खरं नाही जीव घेते बा बुडात असं काय बेकार ना बाय अन्न पूजेचं ताट अन्न तू घरातून कसे कोण झाली तू बाबा त्या पोरानं गोल्ड मेडल पहिला नंबर आला ना त्याचा गोल्ड मेडल भेटलं त्याला जायनं त्याचं म्हणजे त्याला बोळा लागते ना ताट घेऊन ये तू लवकर अक्षिदा कुकू शाळी आणतो एखादा नाराय आणतो पराक्रम केला त्या पोरानं युद्ध जिंकून आला तर भारत पाकिस्तान आणि लवकर लुच्चाले काय वाळताव झोळा नाही अरे हा त्याच लायकीच आहे ना आपली इज्जत घटवली नाही ना पाहून नेलतं ना त्या पोरीला पाहून नेलतं यानं सांगा उसा घोपर सांगा ना काय कारनामे
बाई आता दिसून राहिलं का उस घोपोऱ्यान पोहून गेलता. मी सांगायला आलतो बापा तुझ्या घरी तर तुझे तोंड बनणार आहे. हा बुडे बा मा पोरगा असा आहे का, मा पोराची बदनामी करता का, मा पोरगा हुशार आहे, अभ्यास करते, कॉलेजला जाते. हा का बाई आता पण शब्द बदलले तुझे. हा आता म्हणणं मा पोरगा चांगला आहे, तोंडावर हात फिरो. हो बाई कसं तोंडावर हात फिरो, गिलासभर पाणी पाच त्याले. हा त्या पोरान मोठा पराक्रम केला, बरोबर बोलून राहिला बबन. अरे बबन हा खरंच त्या पोरान गोल्ड मेडल म्हणजे हा पराक्रमच केला. बुड्ढे बा आता तुम्ही बी काय शर्मिंदा करून राहिले बापा आम्हाले. आता कसं कोणाला असं वाटते बापा आपलं पोरग का तशा लाईनचं असेल, आपले संस्कार आपण चांगले टाकतो बापा पोरावर, तर असं वाटलं की कसं माय पोरग बापा तशातलं नशील नाही चांगला मा पोरग. आपण कसं माझ्यानं गलती झाली ना बापा, मी ओळखलं नाही मा पोराले बापा, त्याला बदमाश निघला आता. बदमाश नाही, कमीन कुत्रा हा, कमीन कुत्रा लोफर लाईनचा आहे, लोफर पुरा. याले म्हणजे आता घरात घेणार चांगला पिसाळ नाही याले. हा याचा पिशार काढतो आता चांगला मजबूत. आई बाबा माय चुकलं होतं ना, चुकलं ना, मी माफी मागतो ना तुम्हाला. असं काही करू नका, मला मारू नका तुम्ही. बाबा आई, बाबा आई. बबन याली घे बरं आळे हातान चाल घे करायला मोका कर आता. हा हा बुढे भाई याचा पिशार काढतो ना आता पहिले. हा कसं पोहून जाते, हा कशी पोरगी नेते, माई बदनामी कशी करते, हा घरातले पैसे कशी नेते चोरून, पुरा काढतो ना आता याचा मागचं पुढचं. हो याची जिरली पाहिजे वाटत त्या पोराची. तेलच टाकतात रे बाबा, काही खरं नाही का. फालतू फोन घेऊन फालतू आलो नाही का घरी, फालतू आलो जमलं तरी. मित्र हो याच्या पुढील जर भाग तुम्हाला लागत असेल तर कमेंट्स करून सांगा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. बरं व्ह्यूज खूप कमी येत आहे. आणि कसं व्ह्यूज जर नाही आले ना तर बनवायला थोडंसं माणसाचं मन हे होते. हां कारण कष्ट लागते, मेहनत लागते, आणि लोक जर बघत नसतील व्हिडिओले तर मग थोडं मन नाराज होते. काय मित्र जो बुडा म्हणून आला ते बरोबर आहे. हो मेहनत खूप आहे पण व्ह्यूज जर येत नसतील ना खरंच मन नाराज होते खूप. हां चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा.